मी मागच्या आठवड्यामध्ये आजारी पडलो होतो. मला गोचिड ताप झाला होता. त्यावेळेस माझ्या बायकोने मला शिव्या दिल्या होत्या की तुम्ही रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत बाहेर असता. तिथं तुम्ही कुठं पण जाता मित्रांसोबत, तिथे तुम्हाला डास वगैरे चावतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्रास होतोय. तुम्हाला थोडीशी लाज वाटली पाहिजे, बाहेर नाही गेलं पाहिजे तुम्ही. असं करता, हे करता, ते करता, याच्यामुळं त्याच्यामुळं असं सगळं 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 मला बोलून झालं आणि मला ती गोष्ट कुठेतरी पटली की बाबा हा त्याच्यामुळं झालं असेल. पण आता स्वतः माझी बायको जी आहे ती आजारी पडली आहे. आता मी काय बोलायचं बघ. स्वतः 10 वाजता झोपून घेणारी ही पोरी आता 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 काय बोलायचं मला सांग. इथं जात नाही बाहेर, इथं कुठं काय हिंडत नाही, सगळ्या गोष्टी घरातच असतात तिच्या. हा मग माझं काय चुकलं होतं? काय अन्याय केला होता या नवऱ्यानी? ही बायको अशी बोलत होती. हा नेणार आहे दवाखान्यात, नेणार आहे. व्हिडिओ करायच्या ऐवजी तिला दवाखान्यात ने असं म्हणतील आता बरेच लोक. नेणार आहे, डॉक्टरांना फोन बिन झालाय. ओके, पण आता कुठं काय कुठं गेलाय तो? न्याय द्या, न्याय द्या, न्याय न्याय या नवऱ्याला न्याय द्या. सपोर्ट कीजिए, सपोर्ट.